गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण मला वाटते गद्यपद ज्या एक्झामला तर आहेत दंतकथापर्यंत ते आपले सगळं झालेले आहेत. आता त्याच्यावरची जी प्रश्न उत्तरे आहेत ती प्रश्न उत्तर ते सरावासाठी मी काही 2 ह्या कथा संपल्या की ते तुम्हाला कॉलेज चालू झालं तर आपलं कॉलेजमध्ये रोजच्या रोज ते घेतलं जाईल सरावासाठी. जर नाहीच दुर्दैवानं कॉलेज चालू झालं तर हे PDF मधून आपल्याला पाठवलं जाईल. ते तेवढं तुम्ही होमवर्क करायचं आहे. आता कथा साहित्य प्रकार परिचय बघायचं आहे तुम्हाला परीक्षेसाठी. कथा साहित्य प्रकारचा परिचय याच्यावरही काही प्रश्न विचारले जातील. याच्यामध्ये कथा म्हणजे काय, कथेचे वैशिष्ट्ये किंवा कथेचं स्वरूप काय आहे, आणि याच्यामध्ये 2 कथा आहेत. ह्या दोन्ही कथा तुम्हाला अभ्यासासाठी असतील. आता कथा साहित्य प्रकार परिचय आपल्याला पाहायचं आहे. तर मराठी साहित्य प्रकार म्हणजे मराठी साहित्य म्हटलं की आपल्याला त्याच्यामध्ये कथा आली, कादंबरी आली, नाटक आलं, ललित लेख आले, ललित निबंध आले किंवा कादंबरी प्रकार आला, कविता आल्या, असे अनेक प्रकार कथा साहित्यामध्ये येतात. नाटक आलं. तर ह्या कथा साहित्यामध्ये, ह्या मराठी साहित्यामध्ये कथा हा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. मला वाटतं 11वीला साहित्य प्रकारातील नाटक हा प्रकार आपण पाहिला. नाटकाचे स्वरूप, नाटकही काही अभ्यासासाठी आहेत. मग नाटक विनोदी प्रकारचं असेल, गंभीर प्रकारचं असेल. नाटकाचे अनेक प्रकार सांगितले होते. पौराणिक नाटक, ऐतिहासिक नाटक ही बघितले आपण त्याचे. आता कथा म्हणजे काय, कथा साहित्य प्रकार कशा पद्धतीचा असतो हे काही उदाहरणं देऊन आपल्याला इथं पाहायचं आहे. आता कथाचा जन्म झाला कुठून, तर तो झाला सामान्य मानवातूनच. मी सामान्य हा शब्द अशासाठी वापरला कारण कथा हा एकमेव साहित्य प्रकार आहे की त्याच्यासाठी शिक्षण असलंच पाहिजे किंवा विशिष्ट पदवी प्राप्त केली पाहिजे, तर असं काही नाही. कारण आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहे की लहानपणापासून अगदी ज्यावेळी बाळाला कळायला लागतं, 1 वर्षाचं वगैरे बाळ होतं, त्या बाळाला थोडी थोडी समाजाची, नात्याची, घरातल्या ज्यावेळी समज यायला लागते त्यावेळी कथाचं तिथं पहिला साहित्य प्रकार जन्म घेत असतो तो कथा घेतो. तर तो छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे त्या बाळाला रमवण्यासाठी असेल, बाळाचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी असेल, किंवा त्याला कथेतून आणखीन काहीतरी सांगावंसं वाटत असेल किंवा काही समज द्यावीशी वाटत असेल, त्यावेळी नक्कीच काय केली जाते, पात्रांची, काल्पनिक पात्रांची जुळवाजुळव करून एक कथा रचली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वांनीच अगदी वर्षाचं झाल्यापासून आपण घरातल्या व्यक्तींकडून, मग आजी आजोबा असतील, आई बाबा असतील, बहीण असेल, मोठी बहीण, आत्या, ह्या सगळ्या नात्यांकडून कोणती नाही कोणती तरी कथा ऐकण्याचं आपण काय केलेलं आहे, भाग्य मिळवलेलं आहे प्रत्येकजण. आणि कथा म्हटलं, आणि कथा हा असा एक प्रकार आहे तो आजही तुम्हाला म्हटलं चला आज एक कथा सांगूया, मी आज एक स्टोरी सांगते, मी तुम्हाला एक कहाणी सांगते, तर किती जरी आपण स्ट्रेसमध्ये असलो किंवा किती ताणतणाव असेल किंवा किती काही गडबड असेल तर माणूस तिथल्या तिथे खिळून बसतो काही कथा ऐका. तर लहानपणीच्या कथा बघितल्या तर त्या राजा राणीच्या कथा होत्या, परीच्या कथा होत्या, प्राण्यांच्या कथा होत्या, ह्या सगळ्या. काही वाहनांच्या सुद्धा कथा, म्हणजे निर्जीव वस्तू पण बोलू लागतात, सजीव वस्तू पण बोलू लागतात. ज्या सजीव वस्तू आहेत पण त्या चालू शकत नाही, स्थलांतर होऊ शकत नाही, अशांच्या सुद्धा कथा. जे एकूण कथेचं स्वरूप जर बघितलं तर काही वास्तव कथा आहेत, काही काल्पनिक कथा आहेत. आपण लहानपणी सगळ्या कथा ऐकल्या, लहानपणी कथा ज्या बिंबवल्या आपल्या गेल्यावरती, त्या सगळ्या काल्पनिक कथा होत्या. उदाहरणार्थ प्राण्यांची सभा भरली होती, हा प्राणी असं बोलला, प्राणी तसं बोलला. आपल्याला मोठं झाल्यानंतर कळतं की प्राणी बोलू शकत नाही, पण ती प्राण्यांची कथा आजही लहानपणापासून ऐकलेली आपल्या डोक्यामध्ये बसते. तर कथेचा जन्म हा मुळातच माणसाला समज आल्यापासून, ओळख झाल्यापासून, नात्यागोत्यांची थोडीशी समज आल्यापासून कथेचा जन्म त्याच्या मनातून तयार होतो. कथा म्हणजे कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. मग ह्या कथेमध्ये असतं काय, तर शब्दशः जर बघायला तर त्याला आपण गोष्ट म्हणतो.
सुरुवात लहानपणी आपण ऐकतो ती गोष्ट. गोष्ट म्हणजे काय, एखादी घडून गेलेली, घडणारी असेल किंवा घडत असेल. मग हे घडून गेलेली, घडणारी म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, हे तिन्ही काळामध्ये ह्या कथा चालू असतात. ज्या भविष्यकाळातल्या कथा असतात किंवा त्या काल्पनिक असतात, भूतकाळातल्या असतात त्या ऐतिहासिक असतात आणि वर्तमान काळातल्या ह्या चालू घडामोडीतल्या कथा असतात, ह्या वास्तवातल्या कथा असतात. मग जास्त आपल्याला लहान बाळांना जर बघितलात तर कथा कोणत्या आवडतात, एकतर त्या भूतकाळात होऊन गेलेल्या म्हणजे होऊन गेल्या पण ते त्यांचं वास्तव त्याच्याशी गोष्टीशी नसतं, किंवा जे भविष्यकाळात जे होऊ घालणार आहे, ज्याच्याशी वास्तव काहीच राहणार नाही, अशा कथा ऐकण्यासाठी आजही कितीही वयाचा माणूस झाला, कितीही पदवी प्राप्त झालेला असला तरीसुद्धा त्याला एखादा व्यक्ती जर म्हणाला मी तुला आज एक कथा सांगतो, मी आज एक तुला गोष्ट सांगतो, की तो लगेच त्याचं मन तिथं ते ऐकण्यासाठी काय होतं, तत्पर तयार होतं. हे कथेचं मूळ एक वैशिष्ट्य मला असं वाटतं, की कथा अशी आहे की माणसाचं सगळं सुखदुःख विसरून त्या कथेमध्ये समरस व्हायला बाहेर पडतं. आता आधुनिक काळामध्ये कथा म्हणजे आता तुमच्याकडे बरंचसं आधुनिक तंत्र आले, तर ह्याच्यामध्ये तुम्ही सुविचार टाकता, गुड मॉर्निंगचे असतील, गुड नाईटचे असतील, एक 4-4 ओळीचं काय नाही का, तर त्याच्यातून काय होतं, तुम्हाला एक 4 ओळी दिल्या की मैत्री कशी असावी, नातं कसं असावं, आईचं हे स्थान काय असतं, गुरूंचं स्थान काय असतं, असं एक 4-5 ओळीचे, एक 8-9 ओळीचे काही सुविचार असतात आणि त्या सुविचारातून इतका बोध घेण्यासारखा असतो. पण तुम्ही काय करता, आला सुविचार आवडला की ज्यावेळी फॉरवर्ड करता पटकन, त्यावेळी त्याच्यातून न कळतपणे काहीतरी बोध घेत राहता. आता रोज सुविचार येतात, रोज तुम्ही पाठवत असता, रोज वाचत असता, पण असा एखादा सुविचार असतो की त्याच्यातून तुम्ही नक्की बोध घेता आणि ते कुठंतरी मनाला भावलं जातं. मी तर म्हणेन आत्ता ज्या तुमच्या ह्या व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती किंवा आणखीन काय तुम्ही नेट वापरत असाल त्याच्यावरती जे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे एक 5-6 ओळीचे असतील, 8-10 ओळीचे असतील, एक सुविचार म्हणा, वाक्प्रचार म्हणा, एखादी म्हण म्हणा किंवा एखादा विचार, चांगला विचार, बऱ्याच लेखकांचे विचारसुद्धा आहेत, तर त्या विचारातून एक कथेचा जन्म होत असतो. म्हणजे मैत्रीचं नातं असं असावं, सगळी नाती मनाने किंवा रक्ताने जोडली जातात, मग मैत्रीचंच नातं का टिकतं, म्हणजे मैत्रीबद्दल काहीतरी सांगणारा त्याच्यामध्ये अर्थ निघालेला असतो. म्हणजे प्रत्येक विचारातून, प्रत्येक म्हणीतून, प्रत्येक वाक्प्रचारातून कुठेतरी कथेला जन्म घ्यावा लागतो. तर ही कथा आपण बघितलं कथेचं स्वरूप तर थोडक्यात नाटकासारखंच असतं, पण नाटकामध्ये एक पात्री नाटक होऊ शकतं, पण एक पात्री नाटक सादरीकरण जरी केलं किंवा नाटक जर आपण बघितलं तर त्या नाटकामध्ये सुद्धा संवाद असतात, पात्र असतात, त्या पात्रांची सुखदुःखाची परिस्थिती तिथं मांडली जाते, पण त्या नाटकामध्ये काही कालावधीत थोडक्यातच ते स्वरूप मांडलं जातं. कथेमध्ये कसं होतं, नाटकं बऱ्याचदा ही वास्तवावरती पण असतात, पण कथा ह्या जास्तीत जास्त काल्पनिक स्वरूपाच्या असू शकतात. आता काल्पनिक स्वरूपाचे मी असं का म्हटलं, तर रामायण असेल, महाभारत असेल, त्यातल्या पात्रांच्या, प्रत्येक पात्रांच्या कथा असतील, आख्यायिका असतील. हे रामायण, हे महाभारत घडलं, नक्कीच आपण त्या ज्यावेळी घडलं त्या वास्तवाशी आपण सहसंबंधित नाही आहोत, म्हणजे ते होऊन गेलेलं आहे. मग त्या रामायण महाभारताबरोबर आपण त्यातल्या कथा, ज्याला पौराणिक कथा म्हणतो, त्या कथांशी मात्र आपण काय करतो, आत्ताचं वास्तव, आत्ताचं वर्तमान काय करतो, जुळवायला पाहत राहतो. त्या कथा फार ऐकायला छान वाटतं. मग ह्या कथा म्हणजे नेमक्या कशा असतात, कथेचं स्वरूप कसं असतं, तर कथा म्हणजे काय सांगितले बघा, प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले जाते. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ शकतात. आता ह्या कथा आत्ताचं जर बघितलं तर साहित्य लिखाणातून आलं, पण ज्यावेळी संतांचा काळ होता, संतांचं ग्रंथलेखन होतं, 7व्या 8व्या शतकामध्ये जर तुम्ही गेलात, चक्रधर स्वामीच्या कथा असतील, आपल्या 13व्या शतकापासून संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम ह्यांच्या कथा जर पाहिलात तुम्ही,
जे आता तुम्हाला त्यांनी ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथातून काही भाग कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काही मालिकामधून किंवा काही पुस्तकातून सुद्धा किंवा काही लेखातून तुमच्या समोर आले जातात. तर ह्या कथा सुरुवातीला होत्या त्या मौखिक परंपरेनं होतात. मौखिक म्हणजे तोंडी सांगणं, तिथे लिखाण नव्हतं. नंतर त्या हळूहळू गोष्ट घडून गेली, वास्तव घडून गेलं एखाद्याच्या जीवनातलं, तर ते लिखाणाच्या स्वरूपामध्ये मांडलं जात होतं आणि ते लिखित कथा नावानं प्रसिद्ध झाल्या. आता मौखिक कथा म्हणालात तर मौखिक कथा ह्या आपण जे लहानपणापासून कथा सगळ्या ऐकल्या त्या सगळ्या परीच्या कथा, प्राण्यांच्या कथा किंवा रामायण महाभारतातल्या कथा, ह्या मौखिक कथा आहेत. ह्या संपूर्णपणे मला असं वाटतं की मौखिक कथा ह्या काल्पनिक स्वरूपाच्या आहेत. आता काल्पनिक म्हणजे कशा? बघा, प्राण्यांची सभा भरली होती, मग हा प्राणी असं बोलला, तो प्राणी तसं बोलला. मुळात प्राणी बोलत नाहीत. मग ज्यावेळी आपण ही कथेला सुरुवात करतो, मी आजही तुम्हाला सांगितलं की चला मी आज प्राण्यांची कथा तुम्हाला सांगतो. मग प्राण्यांची कथा म्हणजे कुठलं? मग सगळे प्राणी आले. मग जंगलाचा राजा कोण? मग वाघ काय? मग माकड काय? मग जंगलावरती एक मोठं संकट आलं, मग त्यांनी सभा घ्यायची ठरवली. मग सभेमध्ये कोण कोण हजर राहिलं, कोण कोण नव्हतं, की तुमच्यासमोर संपूर्णपणे जंगल आणि जंगलातले प्राणी मात्र ते समोर राहतात, बरोबर. आणि मग कथेला पुढे म्हणजे आता जर ही तुम्हाला सुरुवात मी केली तर लगेच तुमच्या मनामध्ये निर्माण होतं, खरंच सभा भरली असेल का, खरंच जंगलामध्ये संकट आलं असेल का, मग तो सिंह राजा कसा बोलला असेल, कोण कुणाला घाबरला असेल, कोण कुठं बसलं असेल. आपण थोडंसं काल्पनिकतेने काय करतो, त्याचं मनोरंजनामध्ये रूपांतर बघतो. आणि ह्या कथा ऐकताना प्राण्यांच्या कथा असतील किंवा राजा राणीच्या कथा असतील किंवा परीच्या कथा असतील, ह्या कथा ऐकताना तर एक वैशिष्ट्य प्रकारचं मानवाचं मनोरंजन होतं. म्हणजे सुरुवातीला ह्या लिखित स्वरूपात आल्या, पण काही कथालेखन म्हणजे बोध घेण्यासाठी एक मुख्य वाक्य केले त्यांनी. बोध घेण्यासाठी म्हणजे घडून गेलेल्या गोष्टीतून ज्या व्यक्तीला जो अनुभव आला तो पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला येऊ नये, दुसऱ्या व्यक्तीला तेवढ्याच संकट येऊ नयेत, दुःख होऊ नये, हा बोध घेणं. म्हणजे त्या व्यक्तीला जो त्रास झाला तो दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये, त्याच्यातून काहीतरी ज्ञान घ्यावं, हा बोध देण्यासाठी सुद्धा कथांचा जन्म झाला. मग ह्या कथा बोध देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी दोन्ही गोष्टीतून पुढे आल्या. मनोरंजन म्हटला तर लहान मुलांच्यामध्ये मनोरंजन येतं. म्हणजे लहान मुलं मग काही त्रास द्यायला लागलीत, रडायला लागलीत किंवा रात्रीची झोपताना वगैरे वेगवेगळ्या अशा कथा सांगितल्या आणि मनोरंजन करता करता शेवट अगदी त्या बाळाला किंवा त्या मुलाच्या परिस्थितीला अनुसरून एखादा बोध सांगितला तर त्याच्यातून ती कथा अधिक रंजन होऊ शकते. त्या कथेचं स्वरूप असेल, त्या कथेचा परिणाम अधिकरित्या त्या बाळावरती होऊ शकतो. काही ठिकाणी मी असंही बघितलं, आता ट्रक ही वाहनं वगैरे आहेत, तर काही महिला लहान मुलांना त्या वाहनांच्या सुद्धा कथा सांगताना मी ऐकले. म्हणजे हा एक ट्रक, तो एक ट्रक, हा ट्रॅक्टर, ही गाड्या, मग गाड्यापैकी सगळ्यात मोठी गाडी कुठली, मग तो राजा, ती गाडी म्हणजे त्या वाहनांचा, मग ते कसं नियोजन असतं, रस्त्यावर जाताना जर समोरासमोर भेटली तर कसं बोलतात, काय बोलतात. मुळात ह्या निर्जीव वस्तू आहेत, पण त्यांना बोलक्या करण्याचा प्रयत्न केला आणि ते मनोरंजनातून मग कथा बाहेर आली. म्हणजे कथा हा बोध घेण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी, मग त्यातला विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकापर्यंत कशा पद्धतीने पोचवले जाऊ शकतात हे आपण काही उदाहरणाकाळात बघणार आहोत. आता ह्या कथा निर्माण कशा काय होतात, त्याच्यात पात्रे असतात, पात्र असतं, स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती, त्या कथेवर होणारा सुखद परिणाम, दुःखद परिणाम, आणि मग त्या कथेला विषयानुसार जे वातावरण असतं, विशिष्ट वातावरण वगैरे, मग त्यांची निवेदनशैली कशी असते, पात्रांच्या परस्पर संबंधातून आलेला संघर्ष असेल, ताणतणाव असेल, त्यांची गुंतागुंत असेल, एक उत्कर्ष बिंदू म्हणजे क्लायमॅक्स म्हणतो आपण त्याला, तर तो कशा पद्धतीचा असू शकतो. तर ही कथा सांगायचं म्हणजे कथा लिखित स्वरूपात असेल किंवा मौखिक स्वरूपामध्ये असेल, ही कथा सांगत असताना किंवा कथेचं सादरीकरण करत असताना त्या सादरीकरणामध्ये थोडा फारसा तुमच्या आवाजातला, तुमच्या शब्दातला, तुमच्या वाक्यातला थोडासा तरी फरक मात्र प्रत्येक गोष्टीतून
प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक पात्राच्या संवादातून तो त्या पद्धतीने जर बाहेर पडला तर त्या कथेचा जास्तीत जास्त परिणाम हा सुखद होऊ शकतो. ते आपण नंतर कथा वाचन करत असताना किंवा कथा समजून घेताना आपण ते पाहणार आहोत. म्हणजे अर्थात कसं आहे की कथेचे सर्वच घटक असतील, त्यांचे सारखे प्रमाणे असेल असं म्हणता येणार नाही. कारण कधी कुठल्या कथेला पात्राला प्राधान्य जास्त असेल, कोणाला कमी असेल. कुठल्या कथेमध्ये एकाच व्यक्तीचं किंवा एखाद्या पात्राचं तिथं येणं, त्याचा संवाद असणं अगदी कमी असेल आणि त्या कमी संवादामध्ये सुद्धा संपूर्ण कथेमध्ये एक रंजकता निर्माण पण होऊ शकतो. काही पात्र असतात ती कथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती पात्र त्याच्यामध्ये असतात, पण त्यांचा काही प्रमाणामध्ये आपल्याला जास्त परिणाम दिसून येत नाही. पण काही पात्र मध्येच येतं, थोडा कालावधीत येतं आणि त्याचा परिणाम सगळ्या कथेवर होऊ शकतो. ही संपूर्ण जी कथा प्रकार असतो, ह्या कथेमध्ये प्रसंग असेल, संघर्ष असेल, गुंतागुंत असेल किंवा पात्राचं महत्त्व असेल कमी जास्त प्रमाणे, हे तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सुसंघटितपणा तिथं प्रकटीत व्हावा लागतो. त्यांची निवेदन मात्र उत्तमात उत्तम व्हावी लागते. म्हणजे प्रत्येक घटकाला सारखंच प्रमाण येईल असं काही त्याच्यात होऊ शकत नाही. आता कथेची पूर्वपीठिका जर बघितलात तर 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांची करमणूक साप्ताहिकची सुरुवात या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्ती परिवर्तन होऊन काही कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा, कथावनमाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांच्या अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळेच एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाची विविधांगी दर्शन घडवणे कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. कथेची सुरुवात ही 1890पासून ह.ना. आपटे या श्रेष्ठ कादंबरीकाराने या करमणूक या साप्ताहिकातून सुरुवात केली. कथेचं स्वरूप हे मात्र कालानुरूप बदलत गेलं. नक्कीच लहानपणी आमचा काळ वेगळा होता, तुमचा काळ वेगळा होता, आमच्या आधीचाही काही व्यक्तींचा काळ वेगळा होता. सुरुवातीपासून जर बघितलात तर काही राजा राणीच्या गोष्टी असतील, काही परीच्या गोष्टी असतील, काही चोर पोलिसांच्या गोष्टी असतील, काही प्राण्यांच्या गोष्टी असतील. त्याच गोष्टी आज तागायत चालू होत्या. पण आत्ताच्या पिढीला जर तुम्ही बघितलात, तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा आजूबाजूला असतील जर बघितलात, तर त्या लहान मुलांच्या गोष्टी आजच्या आपल्या काळच्या राजा राणीच्या किंवा प्राण्यांच्या राहिल्या नाहीत. तर त्याची जागा आता सध्या कार्टून किंवा गेम पण म्हणतो या पद्धतीने घेतली जाते. मग आता तुम्हाला छोटा भीम वगैरे असे गेम माहितीच आहेत, म्हणजे ते कार्टून वगैरे तुमचे. तर त्याच्यातून त्या कथाच आहेत, फक्त त्याचं स्वरूप बदलत गेलं. ह्या चित्रीमार्फत तुमच्या कथा चालू झाल्या. आपण काल्पनिक पद्धतीने रचत होतो. काल्पनिक पद्धतीने मौखिक पद्धतीने सांगत असताना त्याच्यामध्ये कितीही पात्र, कितीही संवाद, कितीही अगदी परिणाम दाखवलात तर ते लिखित स्वरूप नसल्यामुळे त्याचा कंटाळा येत नाही. पण काही अंश कसं होतं, ते लिखित स्वरूपामध्ये असेल तर कथेचं स्वरूप थोडंसं मोठं होतं, वाचकालाही ते बरं वाटतं, काही जणांना रंजकता वाटतं, काही जणांना ते कंटाळवाणी वाटतं. पण ते जर चित्रफितीमध्ये जर तुम्ही दिलं कथेचं स्वरूप तर त्याचा परिणाम आणखीन ह्या पिढीवरती जास्त होताना दिसतो. कारण कथेचं स्वरूप चित्रफितीमध्ये देत असताना मग त्याचे संवाद असतात, त्याची कृती असते आणि ती कृतीतून जास्तीत जास्त त्या मुलांना संवादापेक्षा, तोंडाच्या संवादापेक्षा त्यांच्या शारीरिक कृतीतून ती कथा जास्त समजायला सोपी पडते. त्यामुळं कथेचं स्वरूप हे कालानुरूप काय झालेलं आपल्याला बदलतेलं दिसते. कथेचे घटक आहेत, 6 घटक आहेत. त्या आपण पुढच्या भागात बघणार आहोत. थांबूया. धन्यवाद.